महापालिका निवडणुकीतील बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरपर्यंत सस्पेन्स कायम ठेवायचा आणि शेवटच्या क्षणी उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रथा शिवसेना शहर प्रमुखांना चांगलीच महागात पडली। माजी महापौर विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज पांडे याला प्रभाग क्रमांक 24 मधून उमेदवारी नाकारल्यानं पांडे समर्थकांनी शहर प्रमुख अजय बोरस्ते यांना एबी फॉर्मचं वाटप सुरू असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन बेदम मारहाण केली। मारहाणीचं वृत्त समजताच बोरस्ते समर्थकही हॉटेलकडे धावले। त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असताना पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली। पैसे देऊन तिकीट वाटप केले जात असून निष्ठावान शिवसैनिकांना डावललं गेल्याचा गंभीर आरोप माजी महापौरांनी केलाय। मुलाची उमेदवारी कट झाली। मी सकाळी त्यांच्याशी बोललो, चर्चा केल्यानंतर त्यांना सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, उद्यापासून मी पक्षाच्या प्रचाराला लागतो। पण त्यांनी माझा मुलगा जाब विचारायला गेल्यानंतर अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांनी माझ्या मुलाची गच्ची धरली आणि धक्काबुक्की केली आणि त्याच्यातून हा सगळा वाद उद्भवला। शिवसेना शहर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सर्व आरोपांचं खंडन केलंय। उमेदवार यादी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आमदार, खासदार, संपर्क प्रमुख यांच्या कोर टीमनं तयार केली आहे। विनायक पांडे यांना त्यांच्या घरात 3 तिकीट पाहिजे होते, त्यातही पक्षानं 2 दिली होती। मात्र प्रभाग क्रमांक 24 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवक शिवाजी चुंबळे यांना तिकीट देण्याचे आदेश होते, असा खुलासा बोरस्तेंनी केलाय। शिवाय पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही दिलाय। की विनायक पांडे जे काय आरोप करतात ते पुत्र प्रेमापोटी करतायत। सगळीकडे इकडे स्वतः उभं राहायचं, दुसरीकडे भाऊजाईला उभं करायचं, तिसरीकडे मुलासाठी उमेदवारी मागायची। मला वाटतं ह्या एवढे लोक इच्छुक आहेत, त्यांचं आपण बघितलं पाहिजे ना। पक्ष जे काय सांगेल त्याचा आदेश बांधणं हे शिवसैनिकाचं काम आहे। मी ते करत होतो, त्यामुळे हे सगळं खोटं नाटं आहे। या गोंधळानंतर पांडे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती। मात्र ऐनवेळी पांडेंचा मुलगा ऋतुराज आणि भाऊजाई कल्पना पांडे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं हे बंड शमलाय। बोरस्ते यांनी बेदम मारहाणीचा दावा खोडून काढलाय। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 8 ते 10 शिवसैनिकांना ताब्यात घेतलाय। मात्र मारहाणीची तक्रार नसल्यानं गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वातावरण गंभीर होऊ नये त्याचप्रमाणे आचारसंहिता चालू असल्यामुळे तात्काळ या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आणि ज्या काही कार्यकर्त्यांची गर्दी होती ती पांगवलेली आहे। नेमका काय प्रकार घडलेला आहे याविषयी चौकशी करून आणि नेमकी काय घटना घडलेली आहे याची माहिती घेऊन पोलीस कारवाई करत आहेत। दरम्यान ऋतुराज आणि भाऊजाई कल्पना पांडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली, पण कल्पना पांडे याच केवळ फॉर्म भरू शकल्या। ऋतुराज यांनी नाराजीमुळे फॉर्म न भरल्याचं सांगितलंय। योगेश खरेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।